आई ग बाई, काय करावा. नवरा तर निसता कमजोर झाला, कोणत्याच कामाचा राहिला नाही. काही काम सांगितलं का म्हणतो मा हाता पायांनाच तरारी नाही. नेमकं करावाच काय आता. पाहते आता, नाही तर ते नाकतोडे डॉक्टर आहे आमच्यावाले, त्यांना फोन तरी करून पाहते. आता जवळजवळ 7-8 महिने होत आले. आताच बरं वाटल मगच बरं वाटल, आताच बरं वाटल मगच बरं वाटल. काच बाई, माणूस जागचा हालत नाही. हा थांबा, आता त्या नाकतोडे डॉक्टरलाच फोन करते. हॅलो हॅलो. नाकतोडे डॉक्टर आहे ना? हो हो हो. अहो डॉक्टर साहेब, तुम्हाला आहे ना लई दिवसांनी फोन केला मी. काय सांगू बाई, नवऱ्याला आहे ना हातापायांना असा जीवच नाही राहिला. नाही नाही ना. म्हणजे त्याला एलर्जी नाही काय? आ एलर्जी नाही? हा हा. अहो त्यांना अशी एलर्जीच राहिली नाही, आपलं एनर्जीच राहिली नाही. त्यांना अशी ताकदच नाही त्यांच्या हातापायामध्ये. काही काम सांगितलं का काही काम करीना बाई. नुसतं पडून घ्या, त्या उठा त्या बसा त्या एवढंच करत्या, बाकी काय करायच्या कामाचे राहिले नाही. आता तुम्हाला फोन केला म्हणले डॉक्टर साहेब तरी काहीतरी सांगतील. हो, मग तुम्ही एक काम करा ना, हा मेडिकल मध्ये जा. हा एक गोळी हा का? त्यांना अशी तरारी येईल, तरारी. हा का? हो. म्हणजे गोळी म्हणजे कसली हो डॉक्टर साहेब? गोळी म्हणजे ना पावरची गोळी, पावरची. बया, पावरची गोळी आहे का? हो, त्यांना खूप खूप पावर येईल. येईल का डॉक्टर साहेब? हो हो हो. बया डॉक्टर साहेब, एवढ्या दिवस तुम्हाला फोन करायला लागत होता हो नाकतोडे डॉक्टर. हा अहो, तुम्हाला कोणी म्हटलं नाही का डॉक्टर लय भारी नाकतोडे? हा नाकतोडे डॉक्टर भारीच आहेत. आता मी तुमच्याकडे आले होते ना 1-2 वेळेस. हो का? हो. हो हो, काय एवढं ध्यानात नाही. मी शांता नाही का आगलावे? हो हो हो, तुम्ही का त्या? हा हा बरं, तुम्ही एक काम करा, हा मी तुम्हाला आहे ना हा वाट पापला, हा वाट पापला तुम्हाला आहे ना, हा वाट पापला आहे ना, हा गोळ्याचा फोटो पाठवतो. कुठं पाठवी का? वाट पापला. व्हॉट्सअपला? हा हा हा. बरं बरं. ते आवाज येत नव्हता डॉक्टर साहेब, तुमच्या आवाजाला काय झालं डॉक्टर साहेब? घसा दुखतो, घसा. हा का? हा हा. बया, म्हणजे तुमचा घसा दुखायला लागला का? मग बरं, असू द्या असू द्या. मग ते व्हॉट्सअपला तेवढा फोटो पाठवता का मला? मी लगेच घेऊन येते मेडिकल मधून. लगेच पाठवतो शांताबाई. हा हा. बर बर, चालेल चालेल. ठेवू का मग नागतोडी डॉक्टर? हो, ठेवा ठेवा. हा हा. बया, ते नागतोडे डॉक्टर म्हणा व्हॉट्सअपला फोटो पाठवितो गोळीचा. आता त्यांनी फोटो पाठवला का लगेच गोळी घेऊन येते आणि लगेच नवऱ्याला देते बाई. हा काय बाई काय बाई, विज्ञानाने शोध लावले पावरची गोळी. आणि गोळी घेतल्यावर लगेच फरक पडेल म्हण. बरं होईल बाई, नवरा नीट तरी होऊन जाईल. 9-10 महिन्यापासून काढू राहिले, कसं काढते मनाला माहिती. चला आता जाते यांच्याकडं. शांता, हा निदर. बया, पार तुमच्या अंगात ताकदच नाही राहिली हो. पार असा माणूस पार गळायला झाला. ते म्हणजे जीवच नाही राहिला हातापायांना. काय करावं तरीच नाही. एवढा धिप्पाड माणूस, हा एवढी अशी तब्येत. आणि काय बाई 7-8 महिन्यामध्ये पार भुईलाच बसले तुम्ही तर. वाळून गेलो. म्हणजे काही सुद्धा राहिलं नाही शरीरात तुमच्या. अगं शांता, शिताराणीची आहे ना. हा, आणि येईल आता तरारी. काच येतो मस करून पाहिले, डॉक्टर ठोक्टर मस केले. हो, मी त्या नाकतोडे डॉक्टरला फोन केला होता. नागतोडे? नाकतोडे नाही का? आणि तुम्ही पाहिलं नाही का त्याला अजून? नागतोडे मी आजच ऐकलं तो तोंडचं. मी 2 वेळेस जाऊन आले, नवीन डॉक्टर आलाय. का लागेल ती? मला ते ताप आला होता ना, हा, तेव्हा गेले होते मी. म्हणजे तापावर चालतो का तो? सगळ्या आजारांवर. हा का? तुम्हाला सांगते, त्याला सगळं सांगितलं तुमचं. तर तो म्हणा का तुम्ही ना
मी तुम्हाला व्हॉट्सअपला आहे ना एक गोळीचा फोटो पाठवतो, तेवढी गोळी मेडिकल मधून आणा. आणि बाई मला का असा दम पटतो, असं त्यांनी फोटो पाठवला आणि जेव्हा उठले आणि गेले मेडिकल मध्ये आणि ती गोळी आणली, ती तुम्हाला देते आता. मग गोळी आणली का तो? हा आणली, आता लगेच द्यायची तुम्हाला ती. मग ती खाल्यावर पावर येईल ना? बाया आता तो डॉक्टर म्हणलाय तो नाकतोडे, मग पाहू ना आता. पाय बा नाही तर मग गोळ्या खाऊ का मी वैतागलो. मग गोळी खाल्यावर मला करता येईल का? काय हं? काय करता येईल का? काय म्हणजे काम धंदा? बया मग आता हे काही विचारणं झालं का? मग ती गोळी कासाठी मग? हा का? मग तर लई शोध लावले ग. अहो विज्ञान इतकं पुढं गेलं तुम्हाला सांगते. हा. आता असे असे बाई नवनवीन शोध निघू राहिले. आता पावरची गोळी खाल्यावर अंगात पावर येतो, असं कधी ऐकलं होतं का तुम्ही? नाही बा. आणि तो तीच गोळी तुम्हाला देणार आहे मी आता, म्हणजे मला कळलं ना बसल्या बसल्या काय येते. शांता हा. तू आणच गोळी बर. आणू का मग? काय मी खाऊनच घेतो. हा पाहू बर गोळीचा काय पावर आहे बर का. हा शांता हा लई दिवस झाले, लई हा लई करायची इच्छा होती ग, लई करायची इच्छा होती. हा पण अशी ना हा. अंगामध्ये पावरच राहिले नाही. हा ते शरीर तुमचं कमजोर झालं ना. कमजोर म्हणजे रक्तच आटलं का काय काय माहिती. रक्त काच आटलं बाई, कोणी काही केलं तर नाही तुम्हाला. आपलं सुख का कोणाला पावा नका काय. हा ना मग पण मग शरीराला का ना केलं. मग कुठं करायला लागत होत. अहो शांता हा या बाय अंगामध्ये ना ताकदच नाही. हा या बाय सारखं कापलं होतं असं. बाया तुमच्या तोंडाक पावा ना मला काय होते आणि काय झाले. तू आता एक काम कर. रोज उठला का नुसता जीव झुरतो बाई तुमच्या पाहून माझा. ऐक ना हा. आता ती त्या नागतोडे डॉक्टरना गोळी दिली ना, हा तेवढी पहिली अनुभव हा हा लगेच घेतो. तो म्हणा गोळी आणली का घडीभर तुमच्या नवऱ्यापाशी बसा हा. आणि मग गोळी द्या म्हणून इड बसले होते. चालेल चालेल हा दे. आणू का आता? आण आण. बर बर हे आईला पाहू आता बायको कोणची गोळी देती बा. हं? कोणची पावरची गोळी, अशी कोणची गोळी मला तर पाव दे आणि खाऊनच घेतो बो. आली तर आली पावर, लई कल्याण होईल बा. धरा. आणली का? हा मग आणली का म्हणजे मला का दम निघतो का? दे दे. घेऊ का? आणि लगेच घेऊन टाका. आणि वाटलं तर ना इड 5 मिनिटं पडा. हम्म. थोडस झोपत आहे का? शांता हा. आता मी ना थोडं पडतो. हा आता लगेच गोळी ना थोडं बरं वाटणार आहे. नाही नाही थोडं पडून घ्या. हा. डॉक्टर म्हणा 5-10 मिनिटं त्यांना पडू द्या. हा आणि जर तुमच्या नवऱ्याला फरक नाही पडला ना तर तो नाकतोडे डॉक्टर म्हणा मी आहे ना हम्म. ही डॉक्टर की सोडून देईल म्हण, असं म्हणत होता. हा का? हा हा मग मी तवर जाऊ का मधी? तू जाय मध्ये आता. बर बर मग तवर पडा तुम्ही बर का. पडलो पडलो. तुम्हाला बरं वाटलं का मला सांगा लगेच. हा हा लगेच. हा. हाय खरंच तर तरी आली, लाईन पावर आली. अरे वा. आता आहे ना खरंच बायकोनं मला मेडिकल मधून गोळी आणली. नागतोडे डॉक्टरना काय उपाय दिला बुवा तिला. हं? अरे मात तरीच नव्हती, याला म्हणते डॉक्टर बी. आणि लय गोळ्या खाल्या पण अशी गोळी आजच भेटली मला. अरे वा. आता थांब मी ना माझ्या बायकोला आवाज देतो. शांता, अय शांता, काय हो? अगं इकडे ये ना, लई ना पावर आली मात. भया आली का तुम्हाला पावर? लई टणटणीत झालो. हा का? मग आले आले मी. ये 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 हा. ये ये. खरंच तुम्हाला पावर आली का? अगं लई पावर आली.
काय सांगायचं हा? मला तर असं झालं हा? कवा शांती येईल इकडं हा? आणि कवा तिला कवळी मारी. बया 7-8-10 महिने झाले तुम्ही मला असं कधी जवळ घेतलं नाही. अशी मी तुमच्या जवळ यायला लागले बाप्पा, तुम्ही लगेच असे लांब लांब पळायचे, हात झटकायचे, मला म्हणायचे शांता मला हातच राहू नको, मग अंगातच ताकद नाही. पण आज आहे ना, हा? आज तुला आवडूनच बसल. हा का? हम्म. बया, एवढी पावर आली. लई power. तुम्हाला काय म्हणले होते? हा? पाहिलं ना तो नाकतोडे डॉक्टर. अहो त्याचं नाव लय मोठं आहे रे, नागतोडे. हा, ते काही असो नाव, पण त्याचा गुण तर आला ना. हे गुण लय बाई, मग एकच नंबर गुण आहे. आणि तुमच्या आली का पावर? माझ्या पावर हा? तो जर पाहिलं सगळी का पावर आली, हा का? खालून वरून भया, पावरच पावर. म्हणजे इकून आहे पावर आणि खालून आहे पावर. ते खालून आली का? मग आता तू ये ना, हा? तू ये ना, हा? पहिली मध्ये चाल. हा का? आता ऐक, पहिली मध्ये चाल हा? आणि पाय आता माझी तू पावर. तू म्हणशील हा? नवऱ्याला गोळी दिली, हा? आजची काही पावर आली हा? का तू कामच करतो असं. भया असं म्हणते का? हम्म. बाई किती दिवस झाले त्या सुखापासून मी वंचित होते. तुम्हाला हात लावायचे तर तुम्ही म्हणायचे तू मापाशी बसूच नको. आज मला लय आनंद हो राहिला बाई. आनंद नाही, हा? तुला मी ना आता 1-2 तास सोडणारच नाही. आता तुला मध्ये नेतो. हा? आता असं गागीतो ना, चांगलं गागीतो. कधीच गागली नाही 10 महिन्यात एवढी तू. हा का? हा. बया थोडस दमाने बर का? होईल बरोबर. एकदा गेलं का मधी हा? सगळं दामाना पावर ना सगळं होणार. म्हणजे अंगात पहिला जसा पावर होता लग्न झालं तेव्हा तसा. तसाच आला बाई. त्याच्या दुप्पट आलाय. हा का? हम्म. बया आता तुमची तब्येत सुधरेल हळूहळू. पण पहिलं येत हे करून सुधरल तवा सुधरल. हा ना. मग? तुमच्या तोंडाक पावत नव्हतं बाई. अहो नीट सूर काटलं होतं. हा ना. आता पा गोळी खाल्यापासून 5 मिनिटात तुमच्या लगेच चेहऱ्यावर तेज आलं तेज. अगं 5 मिनिटात काय 10 मिनिटात तुझा घाम काढितो. हा का? मग 10 महिने झाले तसा घाम निघाला नाही. हा. आता पाय कसा घाम काढितो. बया काय बाई डॉक्टरनी शोध लावले. हा? हा? लय बाई. बर मग चाल ना मग. हा. चल आता आहे ना दम निघा ना. आता तुम्हाला सांगते मला बी बाई एवढ्या दिवसापासून लय मूड यायचा. आपण आता नवरा कमजोर झाला मग आता काय करणार? नाविलाज झाला. नावीलाज झाला. पण बाई तुम्हाला सांगते मला आता असा आनंद झाला आता असं वाटू राहिले तुम्हाला लगेच मिठीत घ्यावा. नाही मीच तुला घेतो. तू चाल. हा का? चल चल. भैया. बयान बिया नाही. हा? आता पाय मी कातून बिलगतो. हा का? हा. बया तुम्ही तर मला लगेच लुटून अहो थांबा एवढी कशी घाई कर राहिले. अगं काय म्हणजे त्या गोळीची पावरच तेवढ्या. हा? शांत अगं दमच काढी ना. हा का? हम्म. बया काही म्हणा आता तुम्हाला सांगते मी त्या डॉक्टर कडे जाईल आणि त्याचे पहिले धरील बाई. काय पाय हा. त्याला म्हणल डॉक्टर साहेब तुमच्या सारखा माणूस आणि एवढा हुशार टॅलेंट डॉक्टर मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. काय बाई नुसतं नाव सांगितलं गोळीचं घेऊन आले आणि तुम्हाला दिली लगेच 5 मिनिटात तुम्हाला फरक पडला. मग ऐक ना शांता, हा? तू आहे ना आता हा? लई बोलती. हा? आता आहे ना हा? थोड्या वेळ आहे ना बोलायची बंद राह. हा? मा काम होऊ दे आता पहिलं. हा का? मला लईच कस तरी होऊन आलं. हा का? वर सर बया सर. अगं पाय खाली दे ना. अगं थांब ना. हात असे कर. बया तुम्ही तर लयच येड्यात काढायला लागले बाई. एवढा पावर नव्हता. काय माणसाच्या अंगात तरारी आली बाई. अगं तू बोलत नको ना बसू. नको का? इकडं मला तडफडा झाला ना. बर थांबा बर का.
अशी फिरते मी जरा. फिर अशी बिलकू का थांब हा? मला बिलकू दे पहिलं. असं म्हणता का? मग लगेच करते सुरुवात. लगेच मग का उद्या करायची का पावर आहे त्याच्या. हा हा. थांब हा? थांब थांब छाप काढी. बया तुम्ही तर छाप काढून टाकला बाई. हा थांब थांब आता लटकू दे जरा. हा? लटकू दे. लटकू दे. बया अहो सोडा आता. अरे थांब ग. सोडा ना आता बस ना. बस बस. ऐकू बापरे. बस वाटलं तुम्हाला? मला लई भारी वाटलं. हा ना? बया मला म्हणून काय विचार राहिले. मला तर अशी काही मजा आली. हा 10 महिन्याचा एक दिवस आज आठवला. हा ना. लई मजा लई मजा. हा हा. हो आत्ताही नाही तुम्ही गेलो होतो हा का? 10 महिन्यापून बया केवढं सलाईन फेकूनच दिलं. बरोबर. मस्त वाटलं मला. हा का? तुमच्यापेक्षा मला काय विचारी त्या मला लय भारी वाटलं. अगं तुझे सुद्धा हाडकं मोडले असतील. हो आता एवढे दिवस झाले जे सुख भेटलं नाही ते भेटलं ना मला. जाऊ दे भेटलंय बी दोघांची कुस्तीच निबार झाली. हा आणि मग बरं. शांता हा ऐक ना हा काय झालं 10 महिन्यातून आज केलं हा बरोबर का नाही. हा. आणि मला आहे ना एकखटी असा लोड आला. हा का? हा माझा आहे ना जीवनिष्ठ असा हा हे झाला गळून गेला. गळून गेला गळून. हा हा. आता मी ना थोडा झोपतो हं. असं म्हणते का? हा. बरं बरं तुम्ही झोपा. हा. आम्ही थोडीशी 5 मिनिटं बाहेर बसते. हा, बस 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 बर बर चालेल पडू चालेल. का मी. तुम्हाला चहा करून देऊ का? नको लगेच नको थांब. थोडं एनर्जी साठी काही एनर्जी ड्रिंक देऊ का तुम्हाला? 5 मिनिटं थांब ना. याला जीच संपून गेली तो आपई माई. हा ना. पण तुम्हाला भारी वाटलं ना? लई भारी वाटलं. बर बर मग मी थोडा वेळ बाहेर बसते 10 आता. महिन्यातून आजच झोप येऊ राहिली. हा ना. हम्म. बया नाही तर ताकद नव्हती अंगात नुसते पडून घ्यायचे तर तुम्हाला झोप लागत नसायची. हा जाय तू हा. आता मला थोडा घाम आलाय तिला बसते थोडी हवेशीर. हा बस बस मी झोपतो. हा हा. बाई नुसता घाम आला केसाला. नवऱ्यानी जो कवळी मारली बाय 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 आख्या अंगाला नुसता घामच फुटला बाई. असा घाम काढच तो नवरा काही सोडीना. एवढे दिवस झाले आम्हाला कधी असं सुखच भेटलं नाही. त्यांच्या अंगातच ताकद नव्हती पण आज ना बाई त्यांनी मला असं खुश केलं असं खुश केलं. आता मला सुद्धा असं वाटून राहिलं तर जरासं घडीभर झोपून घ्यावा. येतं झोपले आता तिकडं. मला म्हण शांत आता मी घडीभर पडतो. झोपले ते तिकडं. आता मी बी घडीभर पडून घेते बाई. काय माणसाचं जीवन राहतं. नवऱ्याला बरं वाटत नव्हतं. माझा जीव नुसता खालीवर होत होता. आता कसं ते शांत झोपले मला बी बरं वाटलं. आमच्या दोघांचा आत्मा समाधान झाला. बाई 5-6 वर्ष झाली लग्नाला तसं आम्हाला लेकरू बाळ नव्हतं. त्याच्यात नंतर हे आजारी झाले. आता बरं झालं बाई आम्हाला असं सुख भेटलं. आता आम्हाला मस्त पोर सोर होईल आणि डोक्याला टेन्शनच राहणार नाही. असा आनंद हो राहिला मला. चला आता थोडीशी पडूनच घेते बाई.